रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री दासबोध कथासारमधील दशक तिसरा यातील समास 1 ते समास 10 आपण बघणार आहोत. दशक तिसरा हा स्वगुण परीक्षा यावर आहे. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच शेअरसुद्धा करा जेणेकरून इतर भाविकांनासुद्धा याचा लाभ घेता येईल. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. दशक तिसरा स्वगुण परीक्षा. समास 1. जन्म दुःख निरूपण. जन्म म्हणजे दुःखाचे बीज, शोकाचा सागर, भयाचा डोंगर, कर्माचा साचा, पापांची खाण, नित्य काळाचा जाच, कुविद्येचे फळ, लोभाचे कमळ व अज्ञान आणि भ्रम यांचे आवरण आहे. मृत्यूला कारणीभूत व विनाकारण गुंतागुंत असणारा हा जन्म. ममतारूपी डाकिनीचा वेढा, चिंता, वासना, मायेचा खेळ, ईश्वराचे विस्मरण होणे म्हणजेच जन्मास येणे. अहंकार, विषयवासना, आशा यांच्यामुळे जन्म मिळतो. बरे, जन्म घेतो तो देह मुळातच अमंगळ असतो. स्त्रीचा जो अपवित्र विटाळ असतो त्यातच देह जन्मतो. विटाळ थिजून घट्ट होतो व देह बनतो. त्यात निर्मळपणा कसला. वरून तर सुंदर दिसतो पण आत मात्र सगळीच घाण आहे. जणू चांभाराचे चांबडे धुण्याचे कुंडच. ते तरी धुवून केव्हा तरी स्वच्छ होते, पण याला रोज धुतला तरी आत ओंगळपणा आहे तो आहेच. हाडांचा सांगडा, नाड्या व शिरांची गुंतागुंत, मेदमासांचा चिखल, रक्ताला तर अशुद्ध असे नावच आहे. याशिवाय मळमूत्र, कफ, घाम, शेंबूड, लाळ याचे हा देह तर आगरच आहे. शिवाय कृमी व जंतूंची वस्तीच. अवयव रोज स्वच्छ केले नाहीत तर घाण असह्य होते. अन्न खातो त्याची विष्ठा होते, नाहीतर उलटी होते. अगदी गंगेचे पाणी जरी प्यायलो तरी त्याचे मूत्र व घाम बनतो. पण खाणेपिणे नसेल तर जगणारच नाही. या सर्व गोष्टी निरोगी असताना चुकत नाहीत. मग आजारपणातले हाल किती होत असतील. गर्भात तर जीव आईवरच अवलंबून असतो. आई उष्ण व थंड जे खाते त्याचा परिणाम याच्यावर सुद्धा होतोच. तिथे घाणीत असताना जीव चक्रधारी देवाला आळवतो की देवा यातून मला बाहेर काढ, मग मी स्वहिताचे साधन करीन व गर्भवास चुकवीन. पुढे दिवस पूर्ण भरले तरी यातना असतातच. गर्भ आडवा आला तर कापून काढतात, नाहीतर श्वास कोंडून तो मरतो. कधी कधी तर माताही मरते. कधी वार असते तिच्या गळ्याला फास बसतो व मरतो. गर्भात असताना तो सोहम सोहम असे म्हणत असतो. पण जर का सुदैवाने सुखरूपपणे प्रसूती झाली व जीव जगात आला तर मात्र पूर्वीचे सर्व काही विसरतो आणि कोहम कोहम असे म्हणू लागतो. त्याच्या चित्ताला मोठी भूल पडते. त्याच्या जाणीवेवर पडदा पडतो. देहाला विकार चिकटतात आणि सुखदुःखाचे भोग सुरू होतात. असा हा मायेचा विलास आहे. म्हणून हे चुकवायचे असेल तर भगवंताला शरण जावे हे सर्वांनाच आवश्यक आहे. पण जो मुळातच भगवंतांचा भक्त असतो तो मात्र उपजतच ज्ञानी व मुक्त असतो. अशी ही गर्भवासातील दुःखे. आता पुढे ऐका. समास 2. बाल्य आणि तारुण्य. गर्भवासातले दुःख जरी जन्मानंतर विसरला तरी बोलता येत नसल्यामुळे पुढची दुःखे तो सांगू शकत नाही. त्वचा दुखावते, भूक लागते तेव्हा तो फक्त रडतो. आई कुरवाळते, खेळवते, फिरवते खरी, पण त्याला नेमके काय होत असते ते तिलासुद्धा उमगत नाही. नंतर पुढे पुढे तर खरचटणे, भाजणे, पडणे, आपटणे, आजारपणा व इतर व्याधींनी तो गांजून जातो. नंतर त्याला थोडी थोडी समज येते व तो आईला ओळखू लागतो.
ती क्षणभर जरी नजरेआड गेली तरी तो रडून गोंधळ घालतो. प्रत्यक्ष ब्रह्मदेव किंवा लक्ष्मी खेळवू लागली तरी तो त्यांनासुद्धा दाद देत नसतो. त्याला आईविना काही माहीतच नसते. ती कुरूप असो, अभागी असो, अगर कशीही असो. तिने रागाने दूर ढकलले तरी तो रडत पुन्हा तिलाच मिठी मारतो. त्यात जर कधी दैवयोगाने आई मरण पावली तर तेव्हा त्याची अवस्था फार केविलवाणी होते. प्रत्येक स्त्रीकडे तो टकमक पाहतो व ती आई नाही असे पाहून हिरमुसतो. अन्न पाणी त्याच्या अंगी लागत नाही. बरे, आई सुखरूप असली तरी पुढे जशी समज वाढते तसा तो इतर मुलांसमवेत खेळात रंगतो. आईची आठवणही त्याला येत नाही. तिथे खेळताना पडणे, झडणे, जिंकणे, हरणे याचेच त्याला दुःख सुख असते. खेळताना कधी दात पडतो, नाक तुटते, डोळाच फुटतो, पाय मोडतो किंवा अपंगसुद्धा होतो, तेव्हा मात्र आईवडिलांचे ऐकत नसतो. पुढे मग व्याधी होतात. गोवर, कांजिण्या, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, भूतबाधा अशा अनेक पीडा. मग नानाकडू औषधे पाजतात व उतारे करतात. त्यातून वाचला तर आई व बाप त्याला मारून मुटकून शिकवून शहाणा करतात. त्यांना वाटत असते की हा आपले नाव राखील. मग तो वयात आला की त्याचे लग्न करतात. त्यानंतर मात्र त्याला सासूरवाडीची जास्त ओढ लागते. आई वडील यांची त्याला अडचणच होते. खरेच आहे ते, त्यांचे कार्य तेवढेच होते. बायको पुढे याला आईबाप, भाऊ बहिणी, मित्रमंडळी हे सर्वच तुच्छ वाटतात. तिचे रूप, गोडगोड बोलणे, सहवास याचे त्याला वारंवार स्मरण होते. धंदा उद्योगात मन लागत नाही. पत्नीला कोणी काही बोलले तरी याला फार राग येतो. तेव्हा माया पित्याचीही पर्वा करीत नाही. तिच्यासाठी शेवटी वेगळा निघतो. भाऊ बहिणी, नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी यांनाही दुरावतो. तिच्या पुढे त्याला इतर काहीही सुचत नाही. धंदा नको, यात्रा नकोत, देवधर्म नको, खेळ नको असेच वाटते. कुळधर्म, कुळाचार, देव, मुक्ती हे सर्व तीच असे तो वागतो. अशा प्रकारे त्याला 8ही प्रहर तिचेच सारखे वेड लागते. अशातच दुर्दैवाने कधीतरी काही निमित्त होऊन तिचा मृत्यू ओढावतो. तेव्हा मात्र त्याचा शोक अनावर होतो. तो वेड्यासारखा होतो. तिच्या प्रेताला हात लावू देत नाही. असे वाटते की आता हा संसार सोडून निघूनच जातो की काय. येथे समास दुसरा समाप्त होतो. समास 3. स्वगुण परीक्षा. पण तसे काही घडत नाही. दुःखाचा आवेग ओसरल्यावर तो दुसरे लग्न करतो. हळूहळू प्रपंचात पुन्हा गुंतत जातो. मागच्या दुःखाचा त्याला विसर पडतो. पुन्हा उद्योगधंदा करतो, पण कंजूसपणा मात्र वाढतच जातो. पैशाला पैसा जोडीत राहतो. चांगले खात नाही की चांगला राहत नाही. स्वतः तर धर्मकृत्य करीतच नाही, पण आपल्या घरच्यांनाही करू देत नाही. अतिथीला तर हाकलूनच लावतो. उष्ट्या हाताने कावळ्यास वारणार नाही. जमिनीवर पडलेला कणसुद्धा वेचून खातो. कुलधर्म, श्राद्ध पक्ष यांचे नावसुद्धा त्याच्याजवळ नसते. हरिकीर्तन, स्नानसंध्या यांचे याला नेहमी वावडे असते. तारुण्याची अंगात रग असते. त्यामुळे पत्नी लहान वयाची केली तरी ती जाणती होईपर्यंत त्याला धीर धरवत नाही. मग हा परस्त्रीवर दृष्टी ठेवतो. कधीकधी तर तो बाहेरख्याली बनतो. अतिविषय सेवनामुळे निरनिराळे रोग जडतात. क्षयरोगसुद्धा होतो. देह झुरत जातो. अनेक औषधे करूनसुद्धा उतार पडत नाही. शरीरास अवकाळा येते. अशक्त होऊन चिडचिडा होतो. घाणीचे साम्राज्य त्याच्या अवतीभोवती माजते. कधी तरी भोग संपतात व औषधे लागू पडतात. तो पुन्हा पहिल्यासारखा होतो. पण संतान नाही म्हणून मनातून दुःखी होतो. नशिबाने एखादे झाले तर दुर्दैवाने ते जर मरण पावले तर दुःखाने वेडापिसा होतो. मग पुत्रासाठी जिथे तिथे नवस करतो. साधू, ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक, पंचाक्षरी अशा सर्वांकडे फिरतो.
नाना तऱ्हेचे अघोरी उपाय करतो. दानधर्म करतो, कोंबडे बकरे यांचे बळी देतो, पुत्र झाला तर जळत्या निखाऱ्यांवरून चालेन, अंगाला गळ टोचून घेईन असे तामसी नवस करतो. शेवटी कावळा बसायला व फांदी मोडायला एकच गाठ पडावी तसा योगायोगाने त्याला पुत्र होतो. येथे समास 3 समाप्त होतो. आता बघूया समास 4 स्वगुण परीक्षा. पुढे त्याला एका पाठोपाठ एक अशी मुले होतात. पैसा तर 12 वाटांनी निघून जातो. खर्च वाढतच असतो व उत्पन्न मात्र खुंटते. मुले व मुली वयात येतात. त्यांची लग्ने तर केलीच पाहिजेत. न केली तर समाजात बेअब्रू होणार. लोक टोचून बोलणार. कर्ज काढावे म्हटले तरी पूर्वीचे कर्जच फिटले नाही तर नवीन कर्ज देणार तरी कोण? पूर्वी आई वडील श्रीमंत होते म्हणून समाजात मान होता. मग काही किडूक मिडूक जनावरे विकली, दामदुपटीने कर्ज घेतले, असे करून वेळ निभावली. समाजात नाव राखली. पण घेणेकरी चैन पडू देईनात. तेव्हा उठून दूरदेशी चालता झाला. 2 वर्षे अतोनात कष्ट केले. मग घरच्या ओढीने काही द्रव्य घेऊन परत आला. पत्नी व मुले डोळ्यात प्राण आणून व त्यांची वाट पाहत त्याच्या नावाने बोटे मोडत असतात. तोवर हा घरी येतो. मग काय विचारता? महिना 15 दिवस मोठ्या मजेत जातात. पण आणलेला पैसा संपतो. तेव्हा बायको पुन्हा परगावी जाण्यास सांगते. त्याला तर मोठे संकट पडते. आईवडिलांची माया आठवते. नाईलाजाने शेवटी उठून पुन्हा बाहेरगावी चालता होतो. वारंवार रडू येत असते व डोळे पुसत तो वाट चालत राहतो. केवळ एका काम वासनेपायी आपली जी दशा झाली त्याबद्दल त्याला पश्चाताप होतो. परंतु वेळ गेलेली असते तेव्हा जो नशिबाचा भोग असेल तो चुकणार नाही असे म्हणून मन घट्ट करून तो पुढे निघतो. येथे समास 4 समाप्त होतो. समास 5 स्वगुण परीक्षा तेच बघणार आहोत. परदेशी गेल्यावर जीवापाड कष्ट करतो. 3-4 वर्षे झाल्यावर काही धन साठवून परत येतो व पाहतो तर मोठा दुष्काळ पडलेला असतो. घरी बायको मुले अर्धपोटी काळ कंठीत असतात. अन्न वाचून बराच काळ राहिल्यामुळे मिळालेले पदार्थ वसावसा खात सुटतात. त्याचा पुढे परिणाम असा होतो की अजीर्ण होऊन पत्नी आणि मुले मरतात, पण 1-2 मुले वाचतात. मग काही काळाने पुन्हा पाऊस पडतो व सुबत्ता होते. पण घरातील कामे स्वयंपाक पाणी कोण करणार हा मोठाच प्रश्न उभा राहतो. त्यात लोकही भरीस घालतात म्हणून जवळ असलेला नसलेला पैसा खर्च करून पुन्हा लग्न करतो. मग पैसे पाहिजेत म्हणून परदेशी जातो. अपरंपार कष्ट करून द्रव्य मिळवून परत येतो तर घरातले वातावरण अत्यंत बिघडलेले असते. पत्नी वयात आलेली असते आणि सावत्र मुले व ती यांचे कुणाशीच पटत नसते. शेवटी सर्वांना एकत्र बसवतो व वाटणी करू पाहतो. तर त्यातसुद्धा वाद विकोपास जाऊन शेवटी तरुण मुले बापावर हात उचलावयासुद्धा कमी करत नाही. तेव्हा बायको बाहेर येऊन बोंब मारते. मग 4 वारकरी जमतात व मध्यस्थी करतात. वाटण्याहून पोरे बापाला वेगळं काढून झोपडे बांधून देतात. मग नवतरुण पत्नी व उतारवयाचा पती असा विजोड जोडप्यांचा संसार पुन्हा सुरू होतो. तरी त्यातही दोघे आनंद मानून राहू लागतात. पुढे अचानक त्या प्रदेशात शत्रूंचा हल्ला होतो व मोठी लुटालूट होते. सर्व होत्याचे नव्हते होऊन जाते. त्यात आणखी भर म्हणून याच्या पत्नीलाही पळवून नेतात. मग याचे दुःख काय विचारावे. बिचारा अगदी कासावीस होतो. जमिनीवर अंग टाकून गडाबडा लोळतो. रडून रडून डोळे सुजतात. तेव्हा मग त्याला देव आठवतो. तो देवाला हाका मारतो. वय तर वाढलेले असते. शरीराची आबाळ होऊन देह खंगतो. वात पित्त कफ यांचा जोर वाढतो. बोलताना जीभ अडखळते. मान लटालट कापते. डोळ्यातून पाणी येत राहते. दात गळून पडतात. लाळ गळू लागते. दृष्टी मंदावते. कानांनी नीट ऐकायला सुद्धा येत नाही. भूक तर आवरत नाही, पण परिस्थितीमुळे पुरते अन्नसुद्धा मिळत नाही. पोट तर वारंवार बिघडते. जुलाब होत राहतात. झोपडीत तर सर्वत्र घाणीचे साम्राज्य माजते.
अनेक व्याधी व रोग शरीर पोखरतात. देहावर सुरकुत्यांचे जाळे विणले जाते. लोक दुरूनच टाळून पुढे निघून जातात. ते म्हणतात की हा एकदाचा मरत का नाही? तेव्हा त्याला उमगते की जन्मभर केलेली खटपट अंती निष्फळ ठरली. मित्र व नातलग दुरावले. पैसा क्षणभंगूर ठरला. तारुण्य गेले ते गेलेच आणि अंतकाळ तर मोठा कठीण आला. पुन्हा मरून यमलोकी जाणे हे तर निश्चित आहे. असे हे म्हातारपण सर्वांनाच येणार आहे. असे ओळखून या क्षणीच भगवंताला शरण जावे हे उत्तम. नाहीतर पुनर्जन्म, गर्भवासाच्या यातना व अतिकठीण तापदायक संसार हे चक्र चालूच राहणार. प्रपंचातील 3 प्रकारच्या तापांची माहिती आता पुढे ऐकूया समास 6 मध्ये. समास 6. आध्यात्मिक तापाचे वर्णन. आता मी 3 प्रकारच्या तापांची लक्षणे सांगतो. जो या तापांनी पळतो तो जर संतांना शरण गेला तर त्याला जन्ममृत्यूपासून सोडवणारा उपाय सापडतो. हे ताप म्हणजे 1. आध्यात्मिक, 2. आधिभौतिक आणि 3. आधिदैविक असे आहेत. प्रथम आध्यात्मिक ताप कोणते ते ऐका. आपला देह, इंद्रिये व प्राण यांच्या विकृतीमुळे जे दुःखसुख प्राप्त होते व प्राणी क्षीण पावतो तो आध्यात्मिक ताप समजावा. आता याचे आणखी स्पष्टीकरण देतो. शेकडो प्रकारच्या व्याधी, रोग, आजारपण, निद्रानाश, उष्णतेमुळे उद्भवणारे, अन्नाद्वारे होणारे रोग आणि रक्तदोष, जंतू संसर्गाने होणारे रोग, कफ, वात, पित्त यांच्या कमी जास्त होण्यामुळे उद्भवणारे रोग, सांधेदुखी, शिरा आखडणे, अजीर्ण हे सर्व आध्यात्मिक ताप आहेत. तसेच जन्मजात व्यंगे, कृशपणा, मेदवृद्धी, मुकेपणा, अगर, तोत्रेपणा, बहिरेपणा, आंधळेपणा असे आध्यात्मिक ताप जाणावेत. अति खादाडपणा, दुष्टपणा, कामांधवृत्ती असेही आणखी आहेत. त्यांची मोजदाद करणेच अशक्य आहे. इथे फक्त उदाहरणादाखल थोडे सांगितले आहेत. त्यावरून श्रोत्यांनी ओळखूनच घ्यावे. पण या सर्व त्रासांचे मूळ कारण मात्र आपलीच जन्मांतरीची पापकर्मे असतात हे निश्चित बरं का. आता बघूयात समास 7. आधिभौतिक ताप. आता आधिभौतिक तापाच्या खुणा सांगतो. दुसऱ्याकडून कळत वा नकळत जो त्रास होत असतो तो आधिभौतिक समजावा. उदाहरणार्थ निरनिराळे प्राणी, सर्प, माशा, पिसवा, ढेकूण, गोचिड हे दंश करतात. पाळीव किंवा मोकाट जनावरे हल्ला करतात. तोल जाऊन पाण्यात पडून बुडणे व मरणे. भिंत अथवा झाड पडून त्याच्या खाली सापडणे. अचानकपणे वाहन चालकाचा ताबा सुटून अथवा ब्रेक न लागल्यामुळे वाहन अंगावर येऊन आदळणे व अपंगत्व येणे, अगर मरण पावणे. कुणी दुष्टपणाने जादूटोणा करतो तर कुणी देवदेवस्की करतो. पंचाक्षरी जाप लावतो त्यामुळे भ्रमिष्टपणा येतो. कुणी खोटी तक्रार करून त्रास देतो. कुणी शत्रू विषप्रयोग करतो. कुणी काही आरोप करतो. चुकून आपलाच पाय आगीवर पडतो. काही काम करताना आपल्याच चुकीने मार लागतो. लहानपणी आईबाप, मोठी माणसे व शिक्षक शिक्षा करतात. काही रोग झाल्यामुळे वैद्यास अथवा भक्तास बोलावले तर तो रोगापेक्षाही भयंकर असे अघोरी उपाय करतो आणि त्यामुळे दुःख होते. बरे, वैद्य चांगला असला तरी त्याचे रोगाचे निदान चुकते व चुकीच्या औषधामुळे त्रास वाढून रोग अधिकच बळावतो. दुष्ट लोक शेतातील पिकाला आग लावतात. घरातील वस्तूंची चोरी होते. स्वतःकडून वस्तू गहाळ होतात. प्रवासात चोर वाटमारी करतात. धंदा व व्यवहारात फसवाफसवी होते. प्रपंचात पत्नी कुरूप व कर्कशा मिळते. मुली बालविधवा होऊन अथवा पतीने टाकल्यामुळे परत येतात. मुलगे बावळट अगदी मतिमंद निपजतात. पिशाच्च अगर संबंधाची बाधा होते.
ग्रहदशेमुळे नुकसान होते, अपशकुन होत राहतात व त्यामुळे मनात धास्ती बसते. तुरुंगवास नशिबी येतो व सक्त मजुरी भोगावी लागते. सर्वत्र सर्वदा हानीच होते. बालपणी मातृवियोग, मोठीपणी पत्नीवियोग व म्हातारपणी मुलांचा वियोग होतो. दारिद्र्य व कर्ज तर कायमच सोबत असते. मनाला जन्मभर कसली ना कसली टोचणी लागलेलीच असते. अनेक प्रसंगी अपमान होतो. उदरभरणासाठी भटकंती करावी लागते. वेळोवेळी अपघात होतात. हे सर्व त्रास आदिभौतिक आहेत असे ओळखून श्रोत्यांनी विचार करावा. येथे समास 7वा समाप्त होतो. आता आपण बघूया समास 8वा. आधिदैविक ताप. आध्यात्मिक व आदिभौतिक ताप सांगून झाले. आता आधिदैविक ताप कोणते ते लक्षपूर्वक ऐका. आपण जिवंतपणी अनेक बरी वाईट कर्मे करतो व त्यांच्यामुळे अंतकाळी यमयातना होतात आणि नंतरसुद्धा स्वर्ग व नरकातील विविध भोग भोगतो. कळून सवरूनसुद्धा द्रव्य, सामर्थ्य, सत्ता यांच्या मस्तीमुळे माणूस कुकर्मे करतो. नीती अनीतीचा विचारही करीत नाही. स्वार्थ, लोभ व वासनेपोटी उन्मत्त होऊन दुसऱ्याची जमीन, घरे, द्रव्य, स्त्री वगैरे बळकावतो. प्रसंगी खूनसुद्धा करतो. कोणतीच मर्यादा ठेवीत नसतो. म्हणून यमयातना भोगाव्या लागतात. कायदा मोडला तर गावचा पाटील शिक्षा करतो. पाटील चुकला तर प्रांताधिपती शिक्षा करतो. तो चुकला तर त्याला देशाधिपती दंड देतो आणि देशाधिपती अन्यायाने वागला तर राजा शिक्षा करतो. पण राजाच जर अन्यायी असला तर त्याला शिक्षा करणारा यम आहे आणि यमानेच चूक केली तर मग त्यासाठी देव सरसावतात. ही व्यवस्था परमेश्वराने निर्माण केली आहे. म्हणूनच नीतिधर्माने वागत जावे. हा यमयातनेचा ताप महाभयंकर असून त्यालाच आधिदैविक असे नाव आहे. यमयातनांचे, नरकयातनांचे वर्णन शास्त्रांनी व पुराणांनी केले आहे. पृथ्वीवरच्या दुःखांपेक्षा ती दुःखे शतपटींनी जास्त आहेत. तिथे कितीही रडला, ओरडला, पश्चाताप केला तरी क्षमेला जागा नाही. पूर्ण शिक्षा भोगल्या वाचून सुटका नाही. या गोष्टी काल्पनिक नव्हेत. तेव्हा जिवंत असतानाच कुकर्माचा पश्चाताप करून त्याग करावा व नीतीने, न्यायाने वागून हरिभक्तीस लागावे. देह गेल्यावर पुन्हा संधी मिळणार नाही. येथेच समास 8वा समाप्त होतो. आता ऐकूया समास 9वा. मृत्यूची अनिवार्यता. या संसारात मृत्यू देहावर स्वार झालेला आहे. शरीर क्षणोक्षणी विनाशाकडे जात आहे. काळाची संगत तर नित्य आहेच. कर्माप्रमाणे जीव मरत असतात. मग देश असो अगर परदेश असो, क्षणार्धात उठून जावे लागते. काळाचे दूत अचानक झडप घालतात तेव्हा मात्र कुणीच कामाचा नसतो. ही वेळ प्रत्येकावरच येत असते. मृत्यूपाशी पक्षपात नाहीच. क्रूर असो, योद्धा असो की रागीट असो, दुष्ट, बलाढ्य, श्रीमंत, गुणी, प्रसिद्ध, राजा, तांत्रिक, मांत्रिक, राजकारणी, चाकर बाळगणारा, जमीनदार, उद्योगपती, स्त्री पुरुष, शैव, वैष्णव यापैकी कुणीही असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, पंडित असो वा अशिक्षित असो, धूर्त, बावळट, संगीतज्ञानी, वेदज्ञ, गायी, ब्राह्मण, अजान बाळे असे काहीही यम पाहत नाही. योगी, संन्याशी, सिद्ध महंत, वैद्य, पंचाक्षरी, विरक्त, ऋषी, मुनी, ब्रह्मचारी, जटाधारी अशा सर्व लोकांना मृत्यू गाठतोच. कुणी तान्हेपणी, बाळपणी, तरुणपणी तर कुणी जरा जर्जर वृद्ध होऊन जातो. असो, अशी गणना तरी किती म्हणून करणार. मृत्यू कुणासच चुकला नाही. जो जन्मास आला त्याला मरण आहेच. त्यापासून सुटका नाही म्हणजे नाहीच. सर्वांनाच ही गोष्ट दिसत असते. आपणासही या वाटेने जावयाचे आहे हे जाणून प्रत्येकाने आपले सार्थक करावे.
सृष्टीच्या आरंभापासून पुष्कळ जण जन्मून गेले. त्यात धनवंत, कुळवंत, विद्यावंत, बळवंत गेले. कपटी, हुशार, भित्रे तसेच पराक्रमी, दीर्घायुषी, अनेक लोकांचे पालन करते, तर्कशास्त्री, कार्यकर्ते, परोपकारी, धार्मिक, उदार गेले. कुणीच मागे उरला नाही. श्रेष्ठ, कनिष्ठ, हरिहर, अवतार असा भेदभाव मृत्यू करीत नसतो. सर्वजण काळाच्या पडद्याआड गेले हे खरेच आहे, पण त्यातही पुन्हा काळाला पुरून उरले असेही काही आहेत. ते कोण असे विचाराल तर ज्यांनी आत्मज्ञान साधले व स्वरूप आकार झाले ते. येथे समास 9वा समाप्त होतो. आता आपण बघूया समास 10वा, वैराग्य निरूपण. श्रोते हो, हा संसार म्हणजे महापूर आहे. यात अपार जलचर आहेत. विषारी काळसर्प दंश करायला अगदी टपून बसलेले आहेत. आशा व ममता या सुसरी, तर अहंकार हा मोठा मगर आहे. तो पाताळात नेऊन बुडवतो. कामही आणखी एक मगर आहे. तिचा विळखा सुटत नाही. तसेच मद, मत्सर व तिरस्कार हे चिकटलेलेच आहेत. वासना हीच एक धामण असून ती विळखा घालून विष ओकते. प्राणी प्रपंचाचे ओझे डोक्यावर घेऊन माझे माझे असे म्हणत बुडतो, पण कुळ, अभिमान, गर्व, मीपणा मात्र सोडत नसतो. असे असंख्य लोक भोवऱ्यात सापडून वाहत गेले. पण ज्यांनी भावार्थसह भगवंताला कळवळून आवडले त्यांना मात्र देवाने स्वतः उडी घालून सुखरूप पैलतीरास नेले. बाकीचे बिचारे भाविक नसल्यामुळे वाहत गेले. भगवंत भावाचा भुकेला असून भाव पाहून भुलतो आणि संकटात भक्ताचे रक्षण करतो. ज्याला फक्त देवाचीच आवड असते तो देवालाच हाक मारतो आणि आत्मसुखाचा आनंद त्यालाच फक्त प्राप्त होतो. तो अंतर्ज्ञानी देव प्रत्येकाचे अंतःकरण जाणतो व तसा भाव असेल तसे फळ देतो. भाव जर दांभिक असेल तर देवसुद्धा महाठग बनतो. जसाच तसे वागतो. भावात जर कमीपणा आला तर देवही दुरावतो. आरशात पाहताना जसे आपलेच प्रतिबिंब दिसते व आपण जसे हावभाव करू तसेच ते करते. त्याचप्रमाणे जशी निष्ठेने भक्ती करावी तशीच देवाची प्रचिती येते. असे जे निष्ठावंत भक्त असतात ते कुळासहित सर्वांना उद्धरून नेतात. त्यांची माता पितरे धन्य होत. भगवंत सखा केल्यामुळे त्यांचाच जन्म धन्य आहे असे सार्थक फक्त नरदेहातच करता येते. आयुष्य ही रत्नपेटी असून त्यात भजन रूपी रत्ने ठेवून आनंद लुटावा. हरिभक्त जरी गरीब असला तरी तो ब्रह्मादिकांपेक्षाही श्रेष्ठ असतो. भगवंताखेरीस त्याला कसलीच आशा नसल्यामुळे त्याचा सांभाळ स्वतः देव जातीने करतो. ज्यांना संसारातच सुख वाटते ते मात्र गुंतत जातात. फार मोठ्या पुण्याईने नरदेह मिळाला तरी तो प्रपंच पायी व्यर्थ गमावणारा करंटा नव्हे का? हा देह पुन्हा मिळेल की नाही कुणास ठाऊक. बरे, केव्हा मिळेल तेही निश्चित नाही. आयुष्य तर क्षणाक्षणाने संपत चाललेले आहे. अंती एकट्यानेच जावयाचे आहे. तिथे कुठले आई वडील, भाऊ बहिणी, नातलग, पत्नी, मुले, मित्रमैत्रिणी ही सर्व माईक आहेत. तुझ्या सुख दुःखाचे भागीदार नव्हेत. कुळ, प्रपंच, घर, तारुण्य या सर्वांना टाकून तुला जावयाचे आहे. आत्ताच मेलास तर रघुनाथ दुरावला हे ओळख. अरे, पूर्वी असे किती जन्म तुझे झाले आणि त्या सर्व जन्मातील लोक कुठे गेले? ऋणानुबंधामुळे जे सध्या एकत्र आले आहेत ते सर्वजण माझे असे कसे म्हणतोस? पोटासाठी किती जणांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात. देह विकावा लागतो. मग ज्याने जन्माला घातले त्याला कसे विसरता येईल? त्या भगवंताला प्राणीमात्रांचा सांभाळ अखंडपणे करावा लागतो. ढग, समुद्र, शेष, सूर्य हे ज्याच्या सत्तेने कर्तव्य बजावतात व ज्याचे कर्तृत्व आधीच जाणता येत नाही अशा श्रीरामरूपी अंतरा आत्म्याला जो सोडतो तर तो दुर्भागीच होय.
विषयांचे सुख हे गडाला लावलेल्या आमिषाप्रमाणे मनाला मोहक वाटणारे परंतु दुःखदायक असते. ज्याला अखंड सुख पाहिजे असेल त्याने रघुनाथ भजनच करावे, प्रपंचातून मन काढून घ्यावे. असे गुरुचे निरूपण ऐकून शिष्याने कळवळून विचारले की, स्वामी, माझे सार्थक कशामुळे होईल? यमलोक काय केल्याने चुकेल? देव कुठे आहे व तो मला कसा प्राप्त होईल? तेव्हा गुरु म्हणाले की, अरे, एकनिष्ठेने भगवत भजन करीत जा, म्हणजे तेवढ्यानेच कार्य साधेल. तेव्हा शिष्याला रडू कोसळले व गुरूंचे चरण धरून त्याने विचारले, गुरु महाराज, भजन कसे असते ते कशा प्रकारे करावे? मनास कसे आवरावे? या सर्व गोष्टी तुम्हीच मला सांगा. असे बोलून तो अश्रू ढाळीत बसून राहिला. त्याचा अनन्य भाव ओळखून गुरुदेव प्रसन्न झाले. आता पुढच्या समासातून स्वानंद सौख्याचा पूर उचंबळेल. येथेच आपला समास 10वा समाप्त होतो. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण दशक 4 म्हणजेच नवविधा भक्ती याचे समास 1 ते समास 10 आपण बघणार आहोत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.